नमस्कार, मी प्रिया काळे. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. कंत्राटदाराने दिलेल्या पैशावर भरमसाठ व्याज आकारून वसुलीसाठी वारंवार तगादा लावला होता. कंत्राटदाराच्या या त्रासाला कंटाळून बेळगाव महानगरपालिकेचा सफाई कामगार शशिकांत सुभाष ढवाळे याने आज आत्महत्या केली. त्यामुळे या कंत्राटदारावर कठोर कारवाई करून न्याय देण्याची मागणी शशिकांतच्या कुटुंबियांनी केली असून जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा इशारा प्रशासनाला दिला आहे. राज्यातील 15 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याचा शिक्षण खात्याने घेतलेला निर्णय खानापूर सारख्या दुर्गम भागातील विद्यार्थ्यांसाठी नुकसानकारक ठरू शकतो. त्यामुळे सरकारने हा निर्णय मागे घ्यावा अशी मागणी महाराष्ट्र एकीकरण युवा समितीने केली असून आज या संदर्भात शिक्षण अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. विजेच्या धक्क्याने बाप लेक जागीच ठार झाल्याची घटना बैलहोंगल तालुक्यातील उडीकेरी गावात घडली. प्रभू हुंबी वयवर्ष 69 आणि मंजुनाथ हुंबी वयवर्ष 29 अशी मृतांची नावे असून घरासमोरील कचरा काढताना ही दुर्घटना घडली. दोडवाड पोलीस स्थानकाच्या व्याप्तीत ही घटना घडली आहे. कारवार जिल्हा दलित रक्षण मंचचे अध्यक्ष आणि येथून जवळच्या शिरवाड येथील सिव्हिल ठेकेदार एलिशा एकलपाटी यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते हिंदू देवता आणि वाल्मिकी समाजाबद्दल केलेल्या आक्षेपार्ह विधानामुळे कारवारसह तालुक्यात तणावपूर्ण वातावरण तयार झाले आहे. एकलपाटी यांनी तयार केलेले व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर संतापाची लाट उसळली आहे. बेळगाव टिळकवाडी येथील 3रे रेल्वे गेट नजीक उभारण्यात आलेल्या नव्या फ्लायओव्हर ब्रिज खाली लोखंडी कमान उभी करण्यात आली होती. 13 फुटांपेक्षा अधिक उंच अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली होती. परंतु गोगटे सर्कलद्वारे काँग्रेस रोड ते 3रे रेल्वे गेटकडे जाणाऱ्या अवजड वाहनांना याची पूर्वकल्पना नसल्याने त्या वाहनांना पुन्हा माघारी फिरावे लागत होते. काल रात्री एक अवजड वाहन त्या कमानीत अडकल्याने कमानीचे नुकसान झाले आहे. याची दखल घेत रहदारी पोलिसांकडून ती कमान हटवण्यात आली आहे. खास बेळगावकरांच्या आग्रहाखातर मनोरंजनासाठी रॅम्बो सर्कस पुन्हा एकदा शहरामध्ये आजपासून दाखल झाली आहे. लक्षवेधी, चित्तथरारक आणि संपूर्ण नवीन स्वरूपात दररोज 3 खेळ दाखवण्यात येणार असून सर्कसच्या ठिकाणी सीपीएड मैदान, क्लब रोड येथे तिकीट विक्री सुरू आहे. ऑनलाईन तिकीट बुकिंग रॅम्बो सर्कसच्या वेबसाईटवर सुद्धा उपलब्ध आहे. जवळपास महिनाभरापासून दडी मारलेल्या पावसाने आज शहर आणि तालुक्यात दमदार हजेरी लावली. शहरात हलक्या सरी पडल्या तर तालुक्यात बऱ्याच ठिकाणी चांगला पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. सुमारे शहरात 1 तास पाऊस पडल्याने हवेत किंचित गारवा निर्माण झाला होता. चन्नमा चौकातील तो धक्कादायक खड्डा बुजवण्याची मागणी वाहनधारकातून केली जात आहे. या ठिकाणी घालण्यात आलेले पेवर्स उखडले असून रस्त्यावरून ये जा करणाऱ्या वाहनधारकांसाठी हे धोकादायक ठरत आहे. त्यामुळे याची तात्काळ दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. खिलाडू वृत्ती जोपासून आपल्यामधील नेतृत्व गुण विकसित करण्याचे आवाहन पोलीस उपायुक्त पी.व्ही. स्नेहा यांनी केले. कॅम्प येथील पोलाइट्स ऑफ बेळगाव, वर्ल्ड वाईल्ड आणि सेंट पॉल हायस्कूलच्या संयुक्त विद्यमाने आयोजित फादर एडी आंतरशालेय फुटबॉल स्पर्धेला चालना देऊन त्या बोलत होत्या. कर्नाटक कायदा विद्यापीठ हुबळी यांच्या कर्नाटक कायदा महाविद्यालयातर्फे आयोजित करण्यात आलेल्या 9व्या राष्ट्रीय अभिरूप न्यायालय स्पर्धेत रामय्या महाविद्यालय बेंगळूर येथील LLB प्रथम वर्गात शिकत असलेल्या मैत्रेयी शिंदे व महंत यांच्या गटाने द्वितीय क्रमांक पटकावला. हुबळी येथील महाविद्यालयाच्या सभागृहात नुकताच राष्ट्रीय अभिरूप न्यायालय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. संपूर्ण देशातून यामध्ये 35 गटांनी भाग घेतला होता. प्राथमिक व द्वितीय स्तरावर संघांची स्पर्धात्मक चाचणी घेतल्यानंतर त्यांना अंतिम फेरीमध्ये प्रवेश देण्यात आला होता. आडी हे ठिकाण समुद्र सपाटीपासून 610 मीटर उंचीवर असून या ठिकाणची हवा नेहमीच शुद्ध, गार वारे व सकाळी धुके असे आल्हाददायक वातावरण असते.
दरम्यान डोंगरावर विविध झाडे आणि वनस्पती मोठ्या प्रमाणावर असून पावसामुळे पुन्हा डोंगर हिरवळीने नटला आहे, फुलला आहे. परिणामी डोंगरावरील वातावरण भाविकांसह पर्यटकांनाही भुरळ घालत आहे. कर्नाटक महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र अप्पाचीवाडी येथील वाडा मंदिरामध्ये 3ऱ्या श्रावण गुरुवारी तसेच रक्षाबंधनाचे औचित्य साधून विशेष पूजा बांधण्यात आली. पुजारी सेवेकरी यांनी पूजा बांधण्यासाठी परिश्रम घेतले. दर्शनासाठी दिवसभर भाविकांनी गर्दी केली होती. त्यामुळे मंदिर परिसर भाविकांनी फुलून गेला होता. सर्वत्र चैतन्याचे आणि आनंदाचे वातावरण पसरले होते. गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर असून प्रशासनाने आतापासूनच तयारी सुरू केली आहे. दरम्यान आज गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापौर, उपमहापौर आणि आयुक्तांच्या हस्ते कपिलेश्वर तलाव येथे विविध विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला. ही विकास कामे येत्या 8 दिवसांमध्ये पूर्ण करण्याचे आश्वासन यावेळी देण्यात आले. भाग्यनगर परिसरात गेल्या 15 दिवसांपासून नळाला दूषित पाणी येत असल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने याकडे लक्ष देऊन ही समस्या सोडवण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे. तुरमुरी कचरा डेपो येथे टेंडरच्या माध्यमातून 26 लाखांचे काम कंत्राटदारांना देण्यात आले आहे. मात्र हे देताना आम्हाला कोणतीच माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे आम्ही महानगरपालिकेमध्ये नगरसेवक आहोत की नाही असा प्रश्न आरोग्य स्थायी समितीचे अध्यक्ष रवी धोत्रे यांनी उपस्थित केला. यावेळी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरण्यात आले. आम्हाला जर उत्तरे मिळाली नाहीत तर नगरसेवक आयुक्तांच्या कक्षासमोर धरणे धरणार असा इशारा त्यांनी दिला. त्यामुळे अधिकाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडी करता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यासाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.